बहुत सारे लोगों को लग रहा था कि ये सिर्फ जो है मुसलमानों का मोर्चा है, सिर्फ जो है क्या बोलते बहुजन सिर्फ जो है वो लोगों का मोर्चा है जो बीफ खाते हैं उनका मोर्चा है। लेकिन ये वो मोर्चा नहीं है भाई। यहाँ पर जो है सभी समाज के, सभी धर्म के, सभी जात के, सभी पंथ के, सभी वर्ण के लोग यहाँ पर मौजूद हैं। सभी लोग जो है मिलजुल के, सभी किसान बहुजन समाज के सभी लोग जो है यहाँ पर इकट्ठा हुए हैं और सभी लोग जो है अपना एक मुद्दा यहाँ पर रखने की कोशिश कर रहे हैं भाई। सभी को जो है यहाँ पर गोवंश हत्या को जो है विरोध है ही। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को जो है हार पहनाने के लिए, गुलपोशी करने के लिए उनकी इस प्रतिमा को लोग जो है ऊपर चढ़ रहे हैं माशाल्लाह। इस मोर्चे में बहुजन समाज के लोग मौजूद है भाई, सिर्फ एक समाज के नहीं। नेगेटिव जाती वस्तु सभी समाज के लोग यहाँ पर मौजूद है माशाल्लाह। पहिल्यांदा आपलं हार्दिक स्वागत करतो। हा सोलापूरचा परिवर्तनाचा ऐतिहासिक मोर्चा आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। मी आपल्याला काय सूचना देतोय त्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं आपण आवश्यक आहे। पहिल्यांदा आपण कुठल्याही प्रकारच्या घोषणा देणार नाही। हा शांतता आणि मुक्तमोर्चा याची आपण नोंद करण्याची आवश्यकता आहे। कोणीही आर्वाच्य भाषा, अश्लील भाषा अथवा कुठल्या घोषणा द्यायच्या नाहीत याची आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे। हा मोर्चा कुठल्या जातीच्या, धर्माच्या, पक्षाच्या, पंथाच्या अथवा कुठल्या देवदूताच्या विरोधात नाही याची आपण नोंद घेण्याची आवश्यकता आहे। आपण गोवंश हत्येच्या समर्थनात, गोहत्येच्या समर्थनात आहोत, परंतु भाकर जनावर आपल्याला काटाला कापायला दिलं पाहिजे आणि ते विक्रीत द्यायला पाहिजे। सरकार गेले 15 दिवस आपल्याकडे दुर्लक्षित करत आहे। सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा मोर्चा आहे, याची आपण नोंद घेण्याची आवश्यकता आहे। आता आपल्या मोर्चाला सुरुवात होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज च्या पुतळ्याला नमन करून बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातलेला आहे। हा मोर्चा इथून निघून सरळ पुन्हा पेटवर थांबणार आहे। तिथं आपण कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत आणि निवेदन दिल्यानंतर आम्ही 4-5 जण आपल्याला सांगणार आहोत, आपली भूमिका सांगणार आहोत आणि आपला मोर्चा संपणार आहे। याची आपण नोंद घेण्याची आवश्यकता आहे। आपल्याला हात जोडून विनंती आहे, हा मोर्चा फार शांततेने निघणार आहे। आपण शांततेने जाऊयात आणि हा मोर्चा पार पाडूयात आणि आपलं जे म्हणणं आहे सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात। जय भीम, जय भीम, भारतीय संविधानाचा विजय असो। मुख मोर्चे की शुरुआत हो चुकी है भाई।
बहुत ही खूबसूरती के साथ जो है ये मुख्य मोर्चा बिना किसी नारों के, बिना किसी आवाज़ के, बिना किसी दंगे के, बिना किसी भी इससे झगड़े से जो है ये बहुत ही शांतिमय वातावरण में प्यार मोहब्बत के साथ, सर्वधर्म समभाव के साथ बहुजन समाज के लोग जो हैं धीरे धीरे करके आगे बढ़ रहे हैं। बहुत ही शानदार। चौकस विरोधात महाराष्ट्रातील कुरेशी समाज, शेतकरी समाज बंद केलाय, परंतु सरकारचं याकडे लक्ष नाही आहे। सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी वो हत्येला आमचा विरोधच आहे, परंतु काय सोडून इतरांना जे भाकड जनावर आहे त्यांना कापायला सरकारने तथाकथित धर्म लोक गोरक्षा जे बंदी करत आहेत, बजरंग दल यांच्या अत्याचाराला कंटाळून हा मोर्चा काढलेला आहे। बहुत ही शानदार है भाई, ये सभी समाज के लोग हैं यहाँ भाई। इसमें ऐसा एक समाज का, एक धर्म का, एक जात का, एक पंथ का, एक वर्ण का आदमी नहीं है, ऐसा नहीं है। सभी लोग जो यहाँ पर आए हुए हैं, सभी लोग जो है अपना एक मुद्दा यहाँ पर जो है रखने की कोशिश कर रहे हैं। बहुत सारे लोगों को लग रहा था कि ये सिर्फ जो है मुसलमानों का मोर्चा है, सिर्फ जो है क्या बोलते बहुजन सिर्फ जो है वो लोगों का मोर्चा है जो बीफ खाते हैं उनका मोर्चा है, लेकिन ये वो मोर्चा नहीं है भाई। यहाँ पर जो है सभी समाज के, सभी धर्म के, सभी जात के, सभी पंथ के, सभी वर्ण के लोग यहाँ पर मौजूद हैं। सभी लोग जो है मिलजुल के, सभी किसान, बहुजन समाज के सभी लोग जो है यहाँ पर इकट्ठा हुए हैं और सभी लोग जो है अपना एक मुद्दा यहाँ पर रखने की कोशिश कर रहे हैं भाई। सभी को जो है यहाँ पर गोवंश हत्या को जो है विरोध है ही, लेकिन उनका कहना यह है कि जो दूध दे रहा वो जानवर को हम क्यों काटेंगे। जो जानवर भाकड़ है उसके बारे में जो उनका ये पूरा है चालू, लेकिन बहुत ही शानदार चल रहा है मिरवणूक। आमची मागणी आहे सरकारने जे प्रत्येक शेतकरी आहेत, प्रत्येक शेतकऱ्यांना जनावराला प्रति जनावर 1 लाख रुपयाचं अनुदान द्यावं, कारण त्याला सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांकडे आज आर्थिक बोजा भर पडत आहे। एका बाजूला जे शेतकऱ्यांची भाकड जनावर आहेत, दुसऱ्या बाजूला जर्सी गायचे जे गोठ आहेत त्यांचे हा समाज व्यापारी जे आहेत हे घेऊन जाऊन त्याची विक्री करत असतात, त्याचा व्यापार करत असतात। परंतु मागील काही दिवसापासून तथाकथित जे गोरक्षक आहेत ते अशा व्यापाऱ्यांना पकडून त्यांची जनावरे जप्त करणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे असं कारवाई केल्यामुळे हे समाज आज व्यापार बंद केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर आज त्या भाकड जनावरांना सांभाळण्याची आणि जर्सी गायची जे वासरं आहेत, खोंड आहेत, त्याला सांभाळण्याची जबाबदारी आल्यामुळे आज शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। म्हणून शासनानं या जे जर्सी गायची किंवा प्रत्येक शेतकऱ्याला ज्याच्याकडे जनावर आहेत अशा जनावरांना सांभाळण्यासाठी प्रति जनावर 1 लाख रुपयाचं अनुदान द्यावं ही आमची मागणी आहे। मतलब जो गावरान जानवर ही उनको काटने के लिए जो है विरोध सब जना का चाहिए, लेकिन जो जर्सी है, जो अपने देश के नेटिव जानवर नहीं है, जिनको जो है संभालना बहुत मुश्किल रहता है, जो अपने वातावरण में जो है ज़्यादा दिन तक नहीं टिकते, ज़्यादा जो है दूध नहीं देते, वैसे जानवरों के लिए जो है ये पूरा मोर्चा चालू है। ये सभी लोग जो है जीव हत्या के खिलाफ चाहिए, लेकिन वो जानवर जो दूध नहीं देता उसको संभालने का कैसा, ये जो है प्रश्न किसानों के सामने आए सो है। मतलब किसान यही सोच रहा है कि बाबा हम ना खुद का पेट पालना उगड़वे सो है, हम लोगों को जो है खुद के घरों को चलाना उगड़वे सो है। जो जानवर दूध देता उस जानवर को चारा खिलाना उगड़वे सो है, तो वो जानवर को चारा खिलाना उगड़वे तो हम वो जानवर को कैसा खिलाना जो हम ना उससे कुछ फ़ायदा होने वाला नहीं। तो वही जो है बात उठा के जो है ये पूरा मोर्चा चालू है। बहुत ही शानदार, सही है। मतलब एकदम प्रश्न कि बाबा जो जानवर दूध नहीं देता उस जानवर के ऊपर हम खर्चा क्यों करना। और अगर आप लोगों को लगता है कि पूरा खर्चा करना, जानवरों को संभालना, तो हम ना जो है साल को जो है 1 लाख रुपए अनुदान दो, ऐसा जो है उनका एक यहाँ पर निवेदन है, यहाँ के लोगों का जो है बात है। तो देखेंगे क्या होता है, इनकी मांगनी पूर्ण होती है। कलेक्टर साहब के ऑफिस तक जो ये मिरवणूक जाने वाली है, देखेंगे क्या क्या होता है ये पूरे मुख्य मोर्चे।
थोड़ी देर में यहीं पर जो है पूरा कार्यक्रम होने वाला है। धीरे धीरे करके सोलापुर शहर के बड़े बड़े नेतागण यहाँ पर इकट्ठा हो रहे हैं, सभी कार्यकर्ता यहाँ पर इकट्ठा हो रहे हैं और अपने सवाल जो है सरकार के सामने रखने की एक छोटी सी कोशिश जो है चल रही है, जारी चल रही है। माशाल्लाह बहुत ही ज़बरदस्त जो है मुख्य मोर्चा धीरे धीरे करके इस बेहतरीन मोर्चा गेट की तरफ बढ़ते हुए, बादशाह पाटिल अपना इसकी तरफ बढ़ते हुए क्या बोलते हैं मोर्चा गेट की तरफ, कलेक्टर साहब के पास जो है अपना पूरा एक सवाल, एक पॉइंट, एक मुद्दा जो है रखने की कोशिश चल रही। तो देखेंगे किस प्रकार से पूरा कार्यक्रम होता, क्या क्या होता है कि नहीं। बहुत ही ज़बरदस्त गर्दी यहाँ पर अभी थोड़ी देर में जो है पड़ने वाली है भाई। बहुत ही शानदार समर्थन जो है पब्लिक का मिले हुए, बहुजन समाज के जो है लोग इस पूरे कार्यक्रम में शामिल हुए थे। सभी लोग जो है मिलजुल के अपने सवाल जो है सरकार तक पहुंचाने की जो है कोशिश कर रहे हैं। तो देखेंगे क्या क्या होता है आगे। शेतकरी सामाजिक संघटना मी या ठिकाणी आवाहन करतो, आपण इतक्या मोठ्या संख्याने या ठिकाणी पोहोचला त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण या सोलापूर शहराचे शेतकरी बंधू, सर्व कामगार, कष्टकरी, सर्व जाती धर्मातील लोकांनी या मोर्चामध्ये सामील झालं त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आवाहन करतो। सर्वांना विनंती की आता आपण शांततेने बसून घ्यायचंय। या ठिकाणी आपली सभा होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण सर्वजण समोर यायचंय। सर्व शेतकरी बांधव, पशुपालक, सर्वांना विनंती आहे आपण सुद्धा समोर यायचंय। आज आपण एक मिनिट हे बघा, मंचावर सर्वांना चढू नका कृपया, सर्वांना माझी विनंती आहे। मंचावर जे शेतकरी आहेत, शेतकरी जे आपले बंधू आहेत त्यांनी मंचावर यायचं आहे। शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, बहुजन चळवळीच्या संघटनांचे प्रतिनिधी एवढे स्टेजवर असतील, कृपया सगळ्यांनी खाली उतरावे। कृपया स्टेजवरून सगळ्यांनी खाली उतरावे। हॅलो, हे बा एक नम्रतेची सूचना आहे, बहुजन समाजातल्या सर्व कार्यकर्त्यांना ज्या संघटना आपल्या इथे आहेत, फक्त संघटनेचे प्रमुख म्हणून या ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नका। आपले हे जे आपल्याला सक्सेस करायचं आहे, वेळा वागडा घोषणा द्यायचं नाही, शिस्तीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कायद्याचं पालन करायचं आहे। जे बहुजन समाजाचे संघटना आहे ते फक्त प्रमुख येतील। याची सर्वांना माझी विनंती आहे, कृपया खाली बसायचं आहे, बसून घ्या, कृपया खाली बसून घ्या। सर्वांना माझी विनंती आहे, खाली बसून घ्या। भरपूर पब्लिक आहे भाई, बहुत ज्यादा गर्दी पड़ी यार। पाण्याची व्यवस्था केलेली आपण, कृपया खाली बसावा, खाली बसावा। प्रचंड पब्लिक जन सैलाब जो है यहाँ पर अपने को देखने के लिए मिल रहा। बहुजन समाज के लोग जो है यहाँ पर इकट्ठा हुए हैं इस बेहतरीन कार्यक्रम में, इस बेहतरीन मोर्चे में शामिल होने के लिए, मुख्य मोर्चे में शामिल होने के लिए पानी की व्यवस्था के लिए सभी लोग जो है यहाँ पर इकट्ठा हुए हैं। बहुत ज्यादा पब्लिक, बहुत ज्यादा पब्लिक है। कोणी उभारू नका, कृपया अपना मोर्चा फार मोठा आहे, कृपया सर्व बंधूंना माझी विनंती आहे की आपण शांत बसून घ्या। ओ या बाजूला या बाजूला। हॅलो, माईकचा आवाज वाढवा थोडा, माईकचा आवाज। पशुपालक, शेतकरी, त्याचबरोबर सामाजिक संघटना, पशु वाहतूक संघटना, पशु व्यावसायिक यांचा शांततेत मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आणि या मोर्चाचा समारोप आपल्याला या ठिकाणी करत आहोत। कृपया सर्वांनी खाली बसून घ्या। शेतकरी संघटनेचे नेते नंदू केंगार, महाराष्ट्राचे अध्यक्ष यांनी स्टेजवर यावं। नंदू केंगार अकलूजवाले यांनी स्टेजवर यावं। कृपया स्टेजवर बाकीच्या लोकांनी गर्दी करू नये। कृती समितीचे सदस्य त्यांनी, बहुजन चळवळीचे कार्यकर्त्यांनी बसून घ्यावे आणि सगळ्यांनी बसून घ्यावे। स्टेजवरचे सुद्धा लोकांनी सगळ्यांनी बसून घ्यावे। कृपया बसून घ्यावे।
कृपया बसून घ्या, बसून घ्या. बहुत पब्लिक है माशाल्लाह. सर्वांना विनंती करतो, एक मिनिट ऐका इकडे. सर्व उपस्थितांना विनंती करतो, इकडे या ठिकाणी बघा एकदा. सर्वांना सांगतो, तुम्ही आपापसामध्ये बोलणं बंद करा. या ठिकाणी महत्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र जमलेला आहात. राजा बेटा आवाज करू नको वापस. या ठिकाणी आपण अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर एकत्र झालेला आहात. या ठिकाणी कुठल्या पक्षाचा कुठल्या याचा विषय नाहीये. सर्वांना विनंती करतो की हातामध्ये बोलू नका. ज्या ठिकाणी आपल्याला जागा भेटेल त्या ठिकाणी तुम्ही बसून घ्या. तुला बसून घ्या सगळेजण. हा इकडे माहिती इथं गोंधळ गडबड करू नका. आज आपल्याला या ठिकाणी सर्व शेतकरी, पशुपालक, त्याचबरोबर पशु व्यावसायिक आणि सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी समारोप होणार आहे. आपण जी कृती समिती स्थापन केलेली होती त्या कृती समितीचे निमंत्रण सन्माननीय सुबोधजी वाघोडे साहेब या आजच्या शांततामय मोर्चाचं प्रास्ताविक या ठिकाणी करतील आणि मी त्याला या ठिकाणी निमंत्रित करतोय. सन्माननीय सुबोधजी वाघोडे जे आजच्या आपल्या मोर्चाचे निमंत्रक होते ते आपल्याला या ठिकाणी प्रास्ताविक करतील.